आज या पंढरीतला बाप, आज या पंढरीतला देव या पंढरीत नाहीये. आणि मग बाप नाही ना, माय सांगून सांगून थकले. बापाचं काय झालं माहित आहे का? लहानपणापासून आईने सांगितलं, खोड्या करू नको, बाप मारीन, शाळेत जा, बाप मारीन, खाऊन घे, बाप लय कडू आहे तुझा, बाप मारीन. हे कुणी शिकवलं? आम्ही शिकवलं ना. आयुष्यभर मारणारा बाप लक्षात राहिला. की बापाने मारलंही, पण पोराला मारल्यानंतर बापाने हळूच आईला विचारलं, का ग जेवला का तू? हे समजून घ्या. पोराला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसत नाही. रात्री बेरात्री आलात ना, दरवाजा उघडणारा बाप असतो. माझ्या बाबाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिलीये, एक पोरगी गरीबाकडे दिलीये. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. तो बाप असतो, गरजेला उभा असतो, तो बाप असतो. बाप आहे तो. पोरगी जाताना सगळे रडतात, आणि मंडप उठल्यावर रडतो ना, तो बाप असतो. अजूनही तुमच्या लग्नात केलेला खर्च तुमचा बाप फेडतोय, पण तुम्हाला त्याची जाणीव. कष्ट केलंय तुमच्या बापाने, किंवा बाप घरी नसतो ना, तुमचा बाप लवकर मरणार नाही. फक्त माझा ऐका, कधी 4 माणसात बसलात ना, तुमचे मित्रमंडळी आले, तुमच्या ऑफिसचे कलिग्स आले, अपमान करू नका रे. तोंडावर म्हणता तुम्ही, कळत नाही होतो मला, बोलू नका. बघतो तुमच्या लेकरांना अपमान केल्यावर कळेल कसं वाटतं. अपमान केल्यावर हे घर त्याचं होय, हे त्यानं बांधलंय. पैशाने माहित नाही, पण प्रेमाने तरी. पण त्याच घरात तुम्ही कुत्र्याची बाजू दिला आणि पुन्हा म्हणता परमार्थ करतोय. एखादी गाडी घेताय घरात आणि विचारे की बापाला, कुठली घेऊ? विश्वास नाही, कधीच तुम्हाला म्हणणार नाही तो ही घे. मला काय कळतं रे बाळा, तुला जी योग्य वाटते ती घे. पण जेव्हा तुम्ही बापाला विचाराल ना, त्याला समाधान वाटेल. अहो मला माझ्या घरात किंमत आहे, अजून माझी लेकरं मला विचारतात, अहो मी अजून या घरचा बाप आहे, अहो माझा पोरगा मला विचारल्याशिवाय काही करत नाही. हे समाधान त्याचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुमच्या हातात आहे, तुमच्या मायबापाचं आयुष्य घडवायचं. बायको समोर तुम्ही बापाचा अपमान करताय. तिथून पुढे बाप तुमचा बोलतच नाही. एकदा तुमचा अपमान करून घेतो, स्वाभिमान आहे का? पुढे बोलतच नाही तो. नाही तुम्ही काही करा, चुकीचं करा, योग्य करा, तो पडत आपलं सजेशन, आपलं मत मांडत. म्हणजे बघा, ज्याने हे घर मोठं केलं, ज्याने तुम्हाला लग्न करून दिलं, तुमचा संसार सांभाळला, तुम्हाला लेकरं होईपर्यंत तुमची बायको, तुमची लेकरं, तुम्ही स्वतः, त्याची बायको, त्याचे भाऊबंद ज्याने सांभाळले, आज अवस्था आहे त्याला त्याच्या घरात मत मांडायची सुद्धा परवानगी नाहीये. म्हातारा झालाय, बुद्धी घाण टाकली त्याला. बोलेल चुकीचा, जाऊ दे की, हा जरा भटकळ आहे, अहो जाऊ द्या, कमी शिकलाय, अहो जाऊ द्या, ऐकून तर घ्या की नाही. ऐकून घेऊन सोडून द्या, ऐकून तर घ्यायची क्षमता ठेवा. ऐकायचे त्याचे नकार कसा देताय? ठीक आहे, तुम्ही पैशाने मोठे आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, ज्ञानाने मोठे आहात, तुम्ही मान्य आहे आम्हाला. आपण अनुभवाने तरी तुमचा बाप मोठा आहे की नाही, तेवढा तरी मान ठेवा. मोठे कुटुंबाने हा कार्यक्रम याच्यासाठी नाही ठेवला की आम्हाला सांगायचंय आमच्या बापावर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे, आम्हाला सांगायचंय आमची वेळ गेली आहे. तुमची असेल तर जपा, कारण वेळ कोणाच्या हातात नसतं. श्राद्धाचं कीर्तन याच्यासाठी असतं, दाखवण्यासाठी नसतं.
त्या वेळेची जाणीव करून देण्यासाठी असतं. म्हणून त्यांचे मनस्वी आभार मानतात. आता काही बसलेले खऊट म्हणते पाकिटच त्यांनी दिलंय, 2-4 शब्द बोलावे लागले. तसं नाही रे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांच्या कधीच आभार मानणार नाही, पण यांनी यांच्या वडिलांच्या श्राद्धाला त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवत कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे नक्कीच आभार मानले. कीर्तनकार कोण याच्यापेक्षा कीर्तन आहे ही परंपरा जास्त महत्वाची आहे, म्हणजे त्यांनी जोपासली. आणि म्हणून सांगते, जीवनात फार अवघडात बसू नका. त्या पंढरीचा मार्ग धरा, मोक्ष आहे. खाली कुठे घ्यायला सांगितलं? आता घेतली तर घ्या. तुम्ही काय माझा ऐकायला तो का म्हणे सांगता ना का म्हणे ना ऐकती कोण बोलत तिकडे एवढा अवघड कुठे लोकांना सांगत बसतात. चला चला आता यांचं झालं. मी तुम्हाला इशारा केला माहितीये का? तुम्ही इशारे लय करता. तुमचं नवऱ्याचं भांडण लागलं त्या धनक्यात पाहुणा यावा, तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करा. कळलं तिला ज्ञानदेवा म्हणे व्यासाची खुणाद्वारकेचा राणा घरीच महाराज लय ताकद काय सांगायचं तुम्हाला काही म्हणे. पण नाही म्हणे तुम्ही लय गोड आहे बरं का. तर कसे माहितीये काय, तुमचं सगळं चांगलं पण तोंड लय व्यापलं, त्याच काय करावं काय कळलं ना महाराज. तिकडलं इकडं हिकडलं तिकडं एवढं जर सोडलं का काही कमी पडत पुढं पोटात ठेवायचं. अगं या संसाराचा भाग तुम्ही तुमच्या खांद्यावर पेललाय, त्या घराचा स्वर्ग तुम्ही तुमच्या हाताने केले. ताकद आहे का तुमच्या, फक्त ती ओळखा आणि तोंडाने वाया घालू. चला प्रेमाने सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाही. ऐकून घ्या तुम्ही माझ्या पारखीच्या, मला तुमची लय माहिती खालीच घ्या. पण एका ना एका माझ्या आईने दादाने हाताने टाळी मुखाने कशातच नाही. राम नामाची दगड तरली. खरंय खरंय मला नाही माहिती, तुम्ही सांगा खरंय का? ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहे, मेले नाही. आता गाव काय रामाचं. एक सांगते, संगत चांगल्याची गरज. संगतीनं लय वाईट होतं बघा. रामाचीच संगत करा. इमानदारीनं सांगा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतःच्या पैशाने घेतो. मग ही देणारा कोणतं दानशूर करणं असतो का नाही? मग गावातले करणं हुडकाना अंधारात देऊन ठोका, एवढा दानशूरपणा बरा नाही म्हणा. गोटभर गेलं घे, गोटभर गटाला काय होतंय, गोटाने ही शेकर जळाली, अजून किती जळायला पाहिजे होती बाबा. जरा विनंती आहे रे, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं गुणाचं गाव आहे का? बरं होय सरपंच, एवढं गुणाचं आहे का? एक बी खात नाही का? बरं हा तेवढं मात्र खरं आहे बघा. 10तला एका नाही जी निर्व्यसनी आहे. बाकी आहो ही टाळकरी माळकरी सुद्धा बसवा काकड्याला देवाला म्हणतात उठा पांडुरंगा, डांगऱ्याला उठवीन देव, पण देव उठायचं नाही महाराज. खाऊ नका असं नाही, पण मंदिर तरी सोडा. लय अवघड आहे महाराज. एकानं पिली, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला तुला माहितीये का, तुला माहित आहे का? बायकोली पिल्यावर तुलाच माहित असत. बायको म्हणला गावाला येडी, बायको म्हणली का म्हणला मला सरपंच केलं पिसायचं तुला करायला. म्हणलं करून बघ. गाव बदली गाव, आमदार तालुका बदली तालुका, खजर केला, जिल्हा बदली जिल्हा, पंतप्रधान ड्रेस बदली ड्रेस. बायकोली धुती दिली,
दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकर घातलाय तेव्हा ते बघा विनोद म्हणून सोडून द्या भाऊ. काय तेवढं समजून घ्यायचं तेवढं समजून घ्या. ही अवस्था करून घ्यायची गरज. नशाई करनी है तो शराब की क्या करते हो? सुबह को पी लो तो रात को उतर जाती है. नशाई करनी है तो हरि नाम की करो. एक बार चढ़ गई जिंदगी भर नहीं उतरती. दादा नशा करायची दादा सांगण्याची ही नशा करा की दादा. रावणाचे भक्त जागेवर रावणाचे राम राम काय करतात. रावण काय कमी 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,15,00,000 ना तू अकेला कसं होण्याची. 33 कोटी तो उभं करत नवग्रहाच्या पायऱ्या कोबे राखलेला असा रावण. राम नामाचा दगड तरला यात काय नवले रावण नावाचा दगड तरला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडल घेतलं पाणी घेतलं दगडावर नाव टाकलं रावण दगड टाकला पाण्यात. तुम्हाला काय वाटतं रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला. रावण नावाचा दगड बुडला. रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणताल एक तर तू महाराज नाही नाहीतर आम्ही माणसं नाही. ज्याने देवाची बायको पळी उडी त्याचा दगड तरावा कस काय झाला. रावणाची बायको होती होय होय. मी काय म्हणते तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. म्हणजे ठाईचे का उडत्या चालीचे. एवढ्या चौतरातले तुम्ही तुमचा त्रिताल लागला कसा. मला थांब स्वर कुठं हुकला सांगतो. दगडावर रावण नाव होतं खरंय. दगड तरला अहो खरंय. पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा जर रामाच्या शपथेने रावण नावाचा दगड तरला रामाच्या नावाने तुमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही. ज्याने हे समजून घेतलं त्याचा लाभ झाला. कर्म आहे बाबा. ज्याने केलं भोगावं. एक माणूस रस्त्याने चालला होता. चलता चलताला एक रसरशीत आंब्याचं झाड दिसलं. डोळ्याने बघितलं तोंडाला पाणी सुटलं. पोटाला भूक लागली. मनाला भरावंसं वाटलं. पाय पळत गेले. हाताला चटकीन तोडलं. बघितलं कुणी बघितलं कुणी गेले कोण तोडलं कुणी खाल्लं कुणी भरलं काय समाधान कुणाला लागलं मनाला. तेवढा झाला आंब्याचा मालक. येताना सळसळीत बांबू घेऊन आला. बघितलं कुणी आंबा कोणी बघितला. गेले कोण तोडलं कुणी खाल्लं कुणी भरलं काय समाधान कुणाला लागलं. बांबू कुठे बसला पाठी. चुकीचं आहे की नाही. अहो पाठीत बांबू बसला. पण पाठीत बांबू बसल्यावर पाणी कुठून आलं. बघितलं कुणी होतं. ज्यानं बघितलं त्यालाच भोगावं. बघून गप बसला असता भोगावं लागलं. त्याशी बघू लाभ झाला. त्याशी बघू तोटा झाला. तुम्ही करा. तुम्हाला आहे फळ आहे फक्त वेळ आहे. आणि ती वेळ जपा ही विनंती आहे. सावध राहा. वेळच कमी आहे म्हणून काही नाही. 5 गोष्टी. माय बापाला कधी विसरू नका. धर्माला कलक लागेल असं वागू नका. व्यसनाच्या आगीत जाऊ नका. नीती सोडून पैसा कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद आहे. एवढाच करा आणि जीवन सार्थक केलं. सुनी सुनी बातें तुझे सुनी सुनी बातें तुझे सध्याच्या तसं हे मोठे कुटुंब आहे.